ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी कॉमर्सचे काही इम्पॉर्टंट MCQ आपल्याबरोबर शेअर करत आहे, जे की बेस आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरवर, जो की डिसेंबर 27, 2020 मध्ये झाला होता. आणि हे MCQ आपल्याला येणाऱ्या एक्झाममध्ये नक्की हेल्प करतील. सो डू वॉच इट. लेक्चर सुरू करण्याआधी मी आपल्याला सांगू इच्छिते की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीने आपल्यासाठी फुल सिलेबस कोर्स घेऊन येत आहे, ज्यामध्ये आपल्याला 25 मॉक टेस्ट भेटतील, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर टेस्ट भेटतील, जे की 2015 to 2020 विथ द डिटेल एक्सप्लेनेशन आहे, फुल सिलेबस टेस्ट, फुल युनिट्स नोट्स मराठीत आणि इंग्लिश दोन्हीही लँग्वेजमध्ये भेटतील, 200+ व्हिडिओ लेक्चर मराठी आणि इंग्लिशचं कॉम्बिनेशन असेल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्सनल अटेन्शन मिळेल. हा कोर्स जॉईन करण्यासाठी आपण आमचा ॲप डाउनलोड करू शकता, ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी, आणि आपण खाली दिलेल्या नंबरवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर मग आजच्या लेक्चरला सुरुवात करू. अ सिस्टमॅटिक असेसमेंट ऑफ ॲन ॲक्टिव्हिटी ऑन सम मिनिंगफुल डिफायनेबल टू मेन कंपनीज ॲक्टिव्हिटी दॅट हॅव अ सोशल इम्पॅक्ट इज, म्हणजेच कंपनीच्या विशिष्ट अर्थपूर्ण कार्यक्षेत्रातील विविध क्रियांचे सामाजिक परिमाणावर सुनियोजित व शिस्तबद्ध पद्धतीने प्रभाव मूल्यमापन. म्हणजेच ऑप्शन्स आहेत एन्व्हायरमेंटल ऑडिट म्हणजेच पर्यावरण अंकेक्षण, ग्रीन ऑडिट हरित अंकेक्षण, सोशल ऑडिट सामाजिक अंकेक्षण, पब्लिक ऑडिट सार्वजनिक अंकेक्षण. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला प्रत्येक ऑप्शनचं नॉलेज असणं मस्ट आहे, कारण कुठच्याही ऑप्शनवर प्रश्न येऊ शकतात. सो पहिला ऑप्शन आहे एन्व्हायरमेंटल ऑडिट. Environmental audit is a type of evaluation intended to identify environmental compliance and the management system implementation gaps along with the related correlative action. Second option आहे green audit. Green audit is the process of systematic identification, qualification, recording, reporting and analysis of component of environmental diversity of various establishments. Third option is social audit. Social audit is a commitment to systematic assessment of and reporting on some meaningful definable domain of the company activity that have a social impact. And the last option is public audit. Public audit the financial record of government agency and check if they comply with the financial standards. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. कंपनीच्या विशिष्ट अर्थपूर्ण कार्यक्षेत्रातील विविध क्रियांचे सामाजिक परिमाणावर सुनियोजित व शिस्तबद्ध पद्धतीने प्रभाव मूल्यमापन म्हणजेच सामाजिक अंकेक्षण. नेक्स्ट क्वेश्चन इज, as per the recent FDI policy, 100% investment through automatic route is not allowed in petroleum refining by the PSU, oil and natural gas exploration, mining and minerals and plantation. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, मायनिंग अँड मिनरल्स. फॉर एक्सप्लोरेशन अँड मायनिंग ऑफ डायमंड्स अँड प्रिशियस स्टोन, FDI is allowed up to 74% under the automatic route. For exploration and mining of gold and silver and minerals other than the diamonds and precious stone processing, FDI is allowed up to 100% under automatic route. आजचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक्टॅटची स्थापना संयुक्त राष्ट्र जनरल असेंब्लीने यावर्षी केली आणि याचे मुख्यालय येथे आहे. आणि ऑप्शन्स आहेत 1964 जिनिव्हा, 1965 न्यूयॉर्क, 1964 पॅरिस आणि 1965 जिनेव्हा. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला एक्टॅटची माहिती असणं गरजेचं आहे, आणि हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे सेट सिलेबसमध्ये. सो जाणून घेऊया एक्टॅट बद्दल. एक्टॅट ही एक कायमस्वरूपी आंतरशासकीय संस्था आहे, जी 1964 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेने स्थापन केली आहे. याचे मुख्यालय जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे आहे आणि याची कार्यालये न्यूयॉर्क आणि अदिस अबाबा येथे आहेत.
या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. UNCTAD is established by United Nations General Assembly in 1964 and it has its headquarters at Geneva. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जानेवारी 2019 मध्ये प्रकाशित केलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक मध्ये जागतिक उत्पादन वृद्धी टक्के होईल असा अंदाज बांधला आहे आणि ऑप्शन्स आहेत 3.8, 3.7, 3.5 आणि 4.1. इथे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणजे काय हे आपल्याला अंडरस्टँड व्हायचं आहे. The International Monetary Fund is an organization of 190 countries working to foster global monetary cooperation, secure financial stability, facilitate international trade, promote high employment and sustainable economic growth, and reduce poverty around the world. जागतिक अर्थव्यवस्था 2019 मध्ये 3.5% आणि 2020 मध्ये 3.6% उत्पादन वृद्धी टक्के होईल असा अंदाज बांधला गेला होता. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. The International Monetary Fund in its the World Economic Outlook published in January 2019 has projected world output to grow at 3.5%. या प्रश्नामध्ये आपल्याला दोन वाक्य दिली गेली आहेत. पहिलं वाक्य आहे, नाफ्टा या व्यापार संघाचा मेक्सिको सदस्य आहे आणि दुसरं वाक्य आहे, नाफ्टाचे कार्य 1 जानेवारी 1994 पासून सुरू झाले. या प्रश्नाला ऑप्शन्स आहेत फक्त श बरोबर, फक्त य बरोबर, श व य दोन्ही बरोबर, श व य दोन्हीही चूक. या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता आपल्याला नाफ्टाबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. नाफ्टा म्हणजेच नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड अग्रीमेंट is an agreement signed by the Canada, Mexico and the United States and enter into the force on 1st January 1994 in order to establish trilateral trade bloc in North America. या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. श व य दोन्ही बरोबर. नाफ्टा या व्यापार संघाचा मेक्सिको हा सदस्य आहे आणि नाफ्टाचे कार्य 1 जानेवारी 1994 पासूनच सुरू झाले आहे. In this question, you have given two sentences, that is X and a Y. The X sentence is balance of trade record export and import of only visible good, and a Y sentence is it comprises of balance of trade. And the options are only X is correct, only Y is correct, both X and Y is incorrect, and both the X and the Y is correct. Here the balance of trade include only the visible import and export, that is import and export of merchandise. यांचा जो डिफरन्स असतो म्हणजेच एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मध्ये जो डिफरन्स असतो त्याला बॅलन्स ऑफ ट्रेड म्हणतात. आणि if the import are greater than export, it is sometimes called unfavorable balance of trade. So the correct answer for this question will be option number D. Both X and Y are correct. Balance of trade record export and import of only visible goods and it comprises of balance of trade. Next question match the column आहे जिथे आपल्याला ग्रुप ए आणि ग्रुप बी दिला आहे. ग्रुप ए मध्ये संस्था किंवा संघटनांची नावे दिली आहेत आणि ग्रुप ब मध्ये त्यांची इयर्स दिली आहे जी की तुम्हाला संघटना आणि घटना यांना मॅच करायची आहेत. सो अंडर ग्रुप ए फर्स्ट वन इज गेट, सेकंड वन इज ब्रिटन वुड कॉन्फरन्स, थर्ड इज इंटरनॅशनल मॉनिटरी फंड अँड फोर्थ इज युरोपियन कम्युनिटी. ग्रुप बी मध्ये first one 1947, then is 1957, then is 1944 and then is 1945. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला संस्था किंवा संघटना पुढच्या वर्षी आली हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. चला तर मग बघूया कुठची संस्था किंवा कुठची घटना पुढच्या वर्षी घडली. फर्स्ट आहे गॅट,
जो कि जनरल अग्रीमेंट ऑन टैरिफ एंड ट्रेड is a legal agreement between the many countries which came into existence on 30 October 1947. Second one is Bretton Woods Conference which established in year 1944. Then is IMF म्हणजेच International Monetary Fund which formed in 1944 but actually started on 27 December 1945. And last one is European Community which was an economic association formed by 6 European member countries in 1957. The correct answer for this question is option number A. GATT in year 1947, Bretton Woods Conference in year 1944, International Monetary Fund in year 1945 and European Community in year 1957. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील दिलेल्या पैकी कोणती एक मेथड फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटची नाही आहे आणि ऑप्शन्स आहेत होल्ली ओन सबसिडियरी, जॉईंट व्हेंचर, ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट अँड ॲक्विजिशन. यासाठी आपल्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे मेथड माहीत असणं खूप गरजेचं आहे. Acquiring voting stock in the foreign company is a method of foreign direct investment, merger and acquisition, joint venture with the foreign corporation, starting a subsidiary of a domestic firm in the foreign country are all the methods of a foreign direct investment. Only the global depository receipt is not matching here, so except the global depository receipt all are the method of a foreign direct investment. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन नंबर सी. ग्लोबल डिपॉझिटरी रिसिप्ट is not a method of foreign direct investment. Which of the following is not an objective of protectionist trade strategy? And options are protection of domestic industries, promoting indigenous research and development, protecting right of nations, conversion of foreign exchange reserve. Here the correct answer for this question will be option number D, conversion of foreign exchange reserve. Omission of paise and showing the round figure in a financial statement is based on आणि ऑप्शन्स आहेत रूढीप्रियता संकल्पना, सातत्य संकल्पना, सारकत संकल्पना आणि वसुली संकल्पना. The correct answer for this question is option number C, materiality concept. Materiality is a concept that defines why and how a certain issue are important for the company or a business sector. A material issue can have a major impact on a financial, economic and a legal aspect of the company as well as on the system of internal and external stakeholders of that company.